लवकरात लवकर मॅच सुरू करायची. 4 षटकांची मॅच असेल मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. तर नक्कीच सुपर डीजी माऊली संघ 40+ मास्टर्स मध्ये देखील मेगा फायनल मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. तर या दरम्यान गेम ऑन. चला टाळ्यांच्या गजरामध्ये मेगा फायनलचं स्वागत करूया. पहिलाच बॉल आडवा बॅटने इथे मात्र टोकला. क्षेत्ररक्षक बॉबी राऊत तिथे उपस्थित. एक धाव पूर्ण. थ्रो बघा मित्रांनो, अतिशय सुरेख फेकी मैदानावरती केली जाते आणि पहिल्या बॉलवरती सिंगलने मात्र डावाची सुरुवात मैदानावरती होताना जरूर आपण पाहतोय. दुसरा चेंडू फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. परेश कडके जज करतोय आणि परेश कडके म्हटलं तर मित्रांनो कॅच सोडणं अशक्य आहे. इथून मात्र गजानन बोडरे बॅक टू द पवेलियन. पाठवायचं सुपर डीजी माऊली. रॉयल संघातले काही खेळाडू 40+ गाजवत आहेत. सुपर डीजी माऊली संघातील देखील काही खेळाडू मित्रांनो 40+ गाजवत आहेत. बेस्ट खेळाडू मित्रांनो आपण पाहिलं तर दोन्ही ठिकाणी फायनल खेळताना यांचे संघ आपण नक्कीच पाहतोय. जबरदस्त खेळी मित्रांनो. रामदास मानवर, त्यानंतर विक्रम पवार असतील सुपर डीजी माऊली संघाचे, ज्यांना आपण पाहू शकाल नक्कीच 40+ मास्टर्स लीग मध्ये खेळत असताना. तर रॉयल संघाचा विचार केला तर संतोष मदने, अरविंद डेकळे आणि तुषार शर्मा हे खेळाडू आपण पाहिलं तर नक्कीच 40+ मास्टर मध्ये खेळताना पाहिलं. म्हणजे एकंदर खेळाडूंचा आपण जर का विचार केलात तर मित्रांनो राजू नरोळे देखील त्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतील. मेगा फायनल पर्यंत मजल मारली त्या संघाने. अभिनंदन. जर का तुम्ही मॅच स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहत असाल, स्वर्गीय वारकुबाई नामदेव पाटील स्मृती चषक मित्रांनो एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा या मैदानावरती आपण पाहिलं तर तुडुंब गर्दी प्रेक्षकांची मित्रांनो आपण नक्कीच पाहू शकाल. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा करूयात मनपूर्वक आणि सहर्ष असं स्वागत. तर यावेळेस वनडाऊनच्या भूमिकेमध्ये नवीन फलंदाज आपण पाहू शकाल सूरज बोबडे, इनॅट नंबर 3. यावेळेचा बॉल लेटकेट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मित्रांनो. चांगलं क्षेत्ररक्षण संदीप टुबे यांच्या माध्यमातून. जोपर्यंत बॉलला उचलतील पुन्हा एकदा फेकतील तोपर्यंत आपण पाहू शकाल सिंगल मात्र मैदानावरती पूर्ण करण्यात आलेली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची एकूण धावसंख्या 1 गडी बाद 2 सध्या धावफलकावरती. चेंडू झाले त्या षटकातले 3 आणि 1 गडी बाद 2 ही धावसंख्या सध्या आपण पाहू शकाल धावफलकावरती. पुढचा बॉल बाटीची कडा घेऊन मित्रांनो तिथे क्षेत्ररक्षण चांगलं होतं. शॉर्ट लेग स्लिप मध्ये आपण पाहिलं तर जोपर्यंत बॉलला उचललं जाईल परत एकदा सिंगल शांत ठेवण्याचं काम गोलंदाज सुरेश मुनीम यांच्या माध्यमातून मैदानावरती करण्यात आलेलं आहे. कोणत्याच प्रकारे संधी मात्र दिली जात नाहीये मोठे फटके खेळण्याची. क्षेत्ररक्षण सध्या आपण पाहिलं मित्रांनो तर डीप मिड विकेट आणि बॅकवर्ड स्कोअर लेगला क्षेत्ररक्षण डीप मध्ये अगदी उभा पूर्णपणे लॉंग ऑन मोकळा, लॉंग ऑफ मोकळा या फलंदाजासाठी आणि याचा फायदा उचलला जातोय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून इथे मात्र ठोकला गेलाय. घणाघाती फटका येतोय चौकार.
तर यावेळेस मात्र प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा सुवर्ण संधी. आयुवा कॅचसाठी आता 100 नवे मित्रांनो जर 200 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. आयोजकांच्या माध्यमातून या गोष्टीची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. फक्त आयुवा कॅच घेणारा व्यक्ती जो तो या मैदानावरचा खेळाडू नसावा याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका, बॉल हवेमध्ये, बाबू चेंडूच्या खाली आहे आणि इथे मात्र एक वेल टच कॅच मैदानावरती पूर्ण केली जाते. एक चांगला झेल मैदानावरती पूर्ण आणि सूरज बोबड्याची शॉर्ट अँड स्वीट इनिंग इथे झाली समाप्त. खेळ समाप्त झाला आणि धावफलकाचा विचार केला तर 7 धावा मैदानावरती जरूर आपण पाहतोय. नवीन बॅटर ज्याने कालच्या दिवसामध्ये अक्षरशः म्हणेल मोठ्या मोठ्या गोलंदाजांची पिसं काढली असा फलंदाज सौरभ मोटे इन 8 नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती सौरभ मोटे यावेळेस येताना आपण नक्कीच पाहतोय. सीमारेषेच्या जवळ जे प्रेक्षक बसले त्यांना सर्वांना विनंती आहे थोडं मागे बसायचं दादांनो, कारण की कोणत्याही क्षणी चेंडू त्या ठिकाणी येऊ शकतो. एखादा क्षेत्ररक्षक तुमच्या अंगावरती देखील येऊ शकतो. त्यामुळे सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन आपण ज्या ठिकाणी बसला त्या ठिकाणी बसायचंय. मोठ्या संख्येने क्रिकेट रसिक यावेळेस या मैदानावरती गर्दी करताना पाहायला मिळतोय आणि हे यश मित्रांनो या स्पर्धेचं स्वर्गीय बारकोबा नामदेव पाटील स्मृती चषक 2025 भरवलं गेला त्यांचे नातवंड अर्थातच थोर समाजसेवक आत्माराम शेठ पाटील यांचे सुपुत्र रोहन दादा पाटील आणि प्रयश दादा पाटील यांच्या माध्यमातून आणि भरपूर सारी मेहनत मित्रांनो संपूर्ण आर्यन स्पोर्ट्स क्लबने घेतली आहे. नाव घ्यायला गेलो तर मित्रांनो यादी खूप मोठी आहे, नाव घेणं शक्य नाही, परंतु आर्यन स्पोर्ट्स क्लबशी निगडीत प्रत्येक खेळाडूचं खऱ्या अर्थाने मनपूर्वक आणि खूप आपण आभार व्यक्त करूया. जो वेळ आणि जे प्रेम तुम्ही 2 दिवस प्रयश दादांवरती आणि रोहन दादांवरती दाखवलं आणि ही स्पर्धा मात्र अगदी यशस्वी करण्यामध्ये मोठ्या मोलाचा सहकार्य यांनी मात्र निभावलंय. तर नक्कीच आमच्या आयोजकांच्या वतीने एक सुवर्ण संधी येते. विकेटच्या समोर ब्लॅक स्क्रीन वरती 2 बॅनर पाहू शकाल तुम्ही, 4 रेंजर प्रोडक्शन आणि रोहनदादा पाटलांचा. त्या बॅनर वरती जर का कोणाचा बॉल डायरेक्ट आधळला तर आमच्या आयोजकांच्या वतीने 500 रुपये दिले जातील. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. आज सकाळी आपण पाहिलं तर एक षटकार आला होता मानवंदना देणारा 4 रेंजर प्रोडक्शन्सच्या बॅनर वरती, परंतु अद्याप ही सुवर्ण संधी आता सुरू झाली आहे. पाहूया कोणाच्या माध्यमातून षटकार लगवले जातात आणि या सुवर्ण संधीचे मानकरी मात्र कोण ठरतात या मैदानावरती. तर सिंगल डबलचं क्रिकेट मैदानावरती सुरू आहे. इथून मात्र चांगली खेळी करावी लागेल. कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणारी टीम अर्थात सुपर डीजी माऊली संघाला टॉस जिंकून प्रथमतः फलंदाजीचा निर्णय त्यांनी घेतलाय आणि निर्णयाला साजेसा खेळ त्यांना मात्र या मैदानाच्या आतमध्ये नक्कीच करावा लागेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेचा बॉल एक धाव तर पूर्ण केली गेली, दुसरीचा प्रयत्न होईल का? आणि यस इथे मात्र 2 धावा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत. पंचांचा कोणताच इशारा नाही, म्हणजे बाटीला ब्रश करून हा चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय 2 धावांकरिता. बाईसचा यस 22च्या माध्यमातल्या 2 धावा आहेत. तो पहिल्या चेंडूवरती आली सिंगल आणि दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं तर 2 धावा येताना नक्कीच आपल्याला बघायला मिळत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज प्रभात तांबोरे तयार. आज चांगली गोलंदाजी केली आहे प्रभातनं. फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, बिग विकेट मित्रांनो इथे. बॅक टू द पवेलियन. तर या दरम्यान आपण पाहिलं तर एका पाठोपाठ एक फलंदाजांची गळती मात्र मैदानावरती सुरू आहे. आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज सौरभ मोटे वैयक्तिक 2 या धावसंख्येवरती बाद झाला आणि नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने विकास आपण पाहू शकाल इन 8 नंबर
5व्या क्रमांकावरती 3 गडी बाद. थोडीशी दयनीय अवस्था, फक्त आणि फक्त 10 धावा धावफलकावरती आपण नक्कीच पाहतोय. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू घेण्याचा प्रयत्न, एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी, परंतु चेंडू नीटचा गॅदर होत नाहीये. डायरेक्ट हिट इथे करण्याचा प्रयत्न होता. खूप धाडसी खेळाडू मित्रांनो आयुष्य क्षेत्ररक्षक बाबू. तर 2 धावा इथे मात्र मिळत आहेत. 2च्या मदतीने टीमच्या सांघिक धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा भर पडतीये. टीमची सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12च्या घरामध्ये. थोडासा संत गतीने खेळ पुढे सरकतो. इथे मात्र कुठेतरी रुद्ररूप धारण करण्याची गरज असेल मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटने फटका खेळायचा होता. चेंडू बॅट मध्ये इथे देखील संपर्क नाहीये आणि खऱ्या अर्थानं ज्यांचं या मंचावरती शुभागमन होताना पाहायला मिळते 4 एंजल प्रोडक्शन्सच्या सर्वा आणि खऱ्या अर्थानं 4 एंजल प्रोडक्शन्सच्या प्रोड्युसर म्हणाव्या लागतील वीणाताई पाटील यांचं जे शुभागमन होत असताना आपण नक्कीच पाहतोय. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या वडिलांनी केलेलं समाज कार्याचं काम जे नक्कीच इथे मात्र आपण पाहिलं तर कंटिन्यू करताना पाहायला मिळतात. एक थोर समाजसेवक म्हणून त्यांची देखील ओळख आहे आणि खऱ्या अर्थानं 4 एंजल प्रोडक्शनच्या सर्वा वीणाताई पाटील यांचं ते शुभागमन होताना पाहायला मिळते. ताई आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत आहे. तर यावेळेचा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक सुरेश म्हणून चेंडू खाली येण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा सिंगल. मयूर वागसे हाच तर मित्रांनो अडचण राहिली. याला खूप कमी स्ट्राईक मिळालेली आहे. जेवढी स्ट्राईक मयूर वागसेला मिळणार तितकी मित्रांनो संघासाठी जमण्याची बाजू. परंतु मयूर वागसे सॉरी मित्रांनो आपण माफ करा, अद्याप देखील मित्रांनो स्ट्राईक पासून थोडासा वंचित ठेवण्याचं काम जरूर त्याला होताना मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर ही स्पर्धा ज्यांच्या मातेच्या नावाने भरवली गेली आहे सन्माननीय श्री आत्माराम शेठ नामदेव पाटील हे विभागाचे एक थोर समाजसेवक म्हणून साहेबांची ओळख आहे आणि त्यांचेच सुपुत्र रोहनदादा पाटील आणि आर्य प्रियजदा पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली गेली आहे. आणि सध्या त्यांची भगिनी आपण पाहिलं तर वीणाताई पाटील यांचे देखील शुभागमन या मंचावरती होताना पाहायला मिळत आहे. वीणाताईंबद्दल सांगायचं झालं मित्रांनो तर 4 एंजल प्रोडक्शन्स एक युट्यूब वाहिनी आहे. युट्यूब वाहिनी नसून ते एक प्रोडक्शन हाऊस आहे जिथे मात्र विविध प्रकारचे गाणे प्रोड्यूस केले जातात, डिरेक्ट केले जातात, निर्माण केले जातात आणि भरपूर साऱ्या युट्यूबर्स, भरपूर साऱ्या रील स्टारला एकत्रित करत एक सुंदर असे सॉंग्स त्यांच्या माध्यमातून तयार केले जातात. एवढंच नव्हे तर वीणाताई मित्रांनो बारकुबाई नामदेव पाटील एज्युकेशन सोसायटी सोबत देखील जुडल्या गेल्या. ज्या बारकुबाई नामदेव पाटील एज्युकेशन स्कूलमध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर अगदी अल्प दरामध्ये शिक्षण प्राप्त केलं होतं. म्हणजे गोरगरिबांना आजच्या या महागाईच्या दुनियामध्ये जे शिक्षण महाग वाटतं हे यांच्या माध्यमातून अगदी अल्प दरामध्ये त्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं जातं. तसंच महिलांसाठी आपण विचार केलात ना मित्रांनो तर भरपूर अशी घरकामे त्या नक्कीच सुवर्ण संधी घेऊन येतात महिलांसाठी. आणि ज्या महिलेला किंवा ज्या मुलींना कुठल्याही गोष्टीची मदत असेल त्यांना मात्र नक्कीच मदतीचा हात पुढे करताना आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. यावेळेस वाटबॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहू शकाल. गोलंदाज सुरेश मुनींच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू सुपूर्द केला जातो. समोर असेल फलंदाज विकास संध्याकाळचं सत्र. चेंडू ट्रॅव्हल यायला आता मात्र अडचण झाली आहे परंतु बोर्डवरती धावा बनवाव्या लागतील. धावून काढणं परंतु तुम्हाला धावा जमा कराव्या लागतील यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. इथे पालक स्कूप करण्याचा प्रयत्न, क्षेत्र मोकळे पूर्णपणे, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या खाली येत आहेत, पळतायत. सीमारेषे लगत चांगलं क्षेत्ररक्षण भावे शिलवेकर यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पाहतोय काय मित्रांनो मयूर वागसे अजून देखील नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. वाट पाहतोय मित्रांनो, तडपतोय मी खऱ्या अर्थानं म्हणेल स्ट्राईक घेण्यासाठी परंतु अजून देखील नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा राहून फक्त समोर काय चाललंय ह्या गोष्टीची पाहणी तो करतोय. मयूर वागसेला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे तेव्हाच मित्रांनो कुठून तरी धावा येऊ शकतात. परंतु विकास प्रयत्न सुरू आहेत विकास यांचे देखील परंतु यश अद्याप त्यांच्या हाताला आलेलं नाहीये. स्पीडअप करा मित्रांनो, 10 ते 15 मिनिटात पूर्णपणे अंधार पडलेल्या मैदानावरती. यावेळी चिप केल्या चेंडूला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी एकच धाव आणि अखेर मयूर वागसे मित्रांनो स्ट्राईक रिटर्न होत असताना टीमची धावसंख्या एकूण जर आपण पाहिली तर 17 धावा
14 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. फक्त 2 ते 3 चेंडू मयूर वाकसेला भेटलेत. जास्तीत जास्त चेंडू मयूर वाकसेला खेळणं गरजेचं आहे. 14 धावा झालेल्या आहेत. कमीत कमी 40-45 धावा या सत्रामध्ये येणं गरजेचं आहे. तीच एक फायटिंग टार्गेट मांडली जाऊ शकते मित्रांनो या मॅच मध्ये. पुढचा बॉल यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न. पहिली तर वेगाने घेतली गेली. दुसरी धाव मिळेल का? परेश खडके एखाद्या चित्त्यासारखा चेंडूवरती आलाय. दुसऱ्या धावेची संधी आणि इथे आपण पाहिलं तर मयूर वाकसे ला माघारी परतावं लागेल. मयूर वाकसे बॅक टू द पवेलियन. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एक एक्साइटिंग व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. प्रसाद तावरेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नेट नंबर 6 6व्या क्रमांकावरती त्यांची वर्णी लागते. प्रसाद तावरे आपण पाहू शकाल. चला 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 परेश थोडस स्पीड अप. चला प्रसाद प्लीज. दुसऱ्या इनिंग मध्ये रॉयल संघ तुम्हालाच बॅटिंग करायची त्यामुळे थोडंसं आपण वेळेकडे लक्ष द्या. जवळपास 6 सव्वा 6ला पूर्णपणे अंधार येतो त्यामुळे आम्ही तुम्हाला वारंवार सांगतो. आणि आज 5:30 वाजताच मित्रांनो अशा प्रकारचं वातावरण म्हणजे आज थोडासा लवकर अंधार पडेल यामध्ये कोणत्याच प्रकारची शंका नाहीये. पहिला बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. बाबू इथे मित्रांनो बाबू खुश करतोय. काय काय बाबू आपण पाहिलं तर फक्त शोननला खुश करतात परंतु हा बाबू संपूर्ण रॉयल संघाला खुश करणारे झेल मैदानावरती पूर्ण करतोय. हे रबाडा कोण आहे रे? तो कोण आलाय? तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये AB आपण पाहू शकाल. अक्षय बोराडे AB आपण पाहतोय. पहिला बॉल यावेळेस वेगाने मित्रांनो सिंगलच फक्त मिळेल. जबरदस्त गोलंदाजी आहे सुरेश म्हणून कौतुक करावं लागेल. टोटलचा एकूण विचार केला आपण तर 18 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू असेल षटकातला. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा फलंदाज विकासला आपण पाहतोय. तर यावेळेस देखील शॉर्टम करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या पाठी धावतोय पळतोय परंतु बॉल जातो सीमारेखा पार. 4 धावांसाठी मात्र मिळतोय चौकार. पहिले तर जवळपास 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर 5 गडी बाद 23 धावा. 23 रन्स ऑन द बोर्ड. 23 धावा झालेल्या आहेत.
शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहू शकाल भावेश उलवेकर यांच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जातो. चला रॉयल संघ, आपल्याला विनंती आहे की आपण थोडीशी आता घाई गडबड करायची, कारण की दुसऱ्या इनिंग मध्ये तुम्हालाच बॅटिंग करायची. बॅडलाईटची अपील कोणत्याच प्रकारे कोणत्याच संघाची आम्ही स्वीकारणार नाही आहोत, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. चला 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 भावेश प्लीज, प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे, परंतु आता मात्र वेळ थोडीशी आपली निघून गेलेली आहे, कारण की संध्याकाळचं सत्र जवळपास सूर्यदेवता आपल्या सर्वांचा निरोप घ्यायच्या मार्गावरती आहे आणि त्यांनी एकदा निरोप घेतला ना मित्रांनो, मग ही मॅच खेळणं खूप अवघड होऊन जाईल. त्यामुळे आम्ही तुम्हाला वारंवार विनंती करतोय की प्लीज आपण थोडंसं स्पीडअप करा. गोलंदाज भावेश उलवेकर पहिला चेंडू घेऊन तयार. पहिलाच बॉल फटका फसतोय. संदीप ठुबे चेंडूच्या खाली आहेत आणि फलंदाजाला माघारी परतावं लागेल. AB बॅक टू दी पवेलियन. नाही ते आमचं वेगळं आहे जरा. तर यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच एक चोरटी धाव मैदानावरती पूर्ण रोशन साळुंके. तो पंचांचा कोणत्याच प्रकारचा इशारा नाही, म्हणजे बाटीची कडा घेऊन जाणारा चेंडू असावा की काय. यस, एकदा मात्र मिळतीये. बॉल पडला बघा रे खाली कुठेतरी. आहे तर नक्कीच आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये डावखुरा फलंदाज विकास अजून देखील तो टोकून उभा. 6 चेंडू 10 धावांची जबरदस्त इनिंग त्याच्या बॅटमध्ये येताना पाहायला मिळाली. पुढचा बॉल यावेळेस पंच करण्याचा प्रयत्न, एकदा तर वेगाने पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल का. रोशन मित्रांनो इथे जीवाच्या आखंदाने पळतो दुसऱ्या धावेच्या शोधामध्ये फलंदाज रोशन साळुंके. बॅक टू द पवेलियन. तर धावसंख्या झालेली आहे मित्रांनो 25 धावा, आणि ज्या व्यक्तिमत्वाची आपण अगदी 2 दिवसापासून वाट पाहत होतो मित्रांनो, ज्यांच्या मातेच्या नावाने ही स्पर्धा मात्र भरवली गेली आहे, या विभागातील सर्वात थोर समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे, खऱ्या अर्थाने त्यांचे ते शुभागमन होताना पाहायला मिळते. आमचे प्रेश दादा पाटील आणि रोहन दादा पाटील यांचे पिताश्री सन्माननीय श्री आत्माराम शेठ पाटील साहेबांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळते. सर्वांना विनंती असेल की टाळ्यांच्या गजरामध्ये साहेबांचं आपण सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत करायचंय. एक दानशूर व्यक्तिमत्व, एक थोर समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे, आणि गेल्या आठवड्यामध्येच मित्रांनो ज्यांच्या माध्यमातून केलटू परिसरामध्ये अखंड हरिनाम सप्त्याचा एक मोठा कार्यक्रम मात्र पार पाडला गेला, आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रभरातील मोठे मोठे कीर्तनकार त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. असे आपल्या सर्वांचे लाडके एक थोर समाजसेवक सन्माननीय श्री आत्माराम शेठ पाटील साहेब यांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळते. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये साहेबांचं इथे शुभ स्वागत होताना आपल्याला पाहायला मिळते. मी विनंती करेन साहेबांना की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं, आणि त्याच समोर आपण पाहू शकाल विचुंबा गावचे आमचे भाऊजी सन्माननीय श्री रुमेश शेठ मात्रे यांचं देखील इथे शुभागमन होताना पाहायला मिळते. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न होऊन या कार्यक्रमाचा मात्र आनंद घ्यायचा आहे.
तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बॅक टू क्रिकेट आपण जाऊया. थोडीशी नांगी टाकल्याप्रमाणे गोलंदाजी रॉयल संघाच्या माध्यमातून सुरू आहे. जबरदस्त कामगिरी मित्रांनो गोलंदाजीची राहिली आहे, जी सुरुवात मिळून दिली होती सुरेश मुनीमनं. त्यानंतर आपण पाहिलं तर प्रभात तांबोरे आणि सध्या भावेश उलवेकर बोटांची किमया जरूर दाखवतो. पहिल्या इनिंगचा खेळ झाला समाप्त. 28 लावला बोर्डवरती आणि विजयासाठी आपण पाहिलं तर 29 धावांची गरज. व्यासपीठावरती मित्रांनो काही मान्यवरांची शुभ उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. या विभागाचे थोर समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे, सन्माननीय श्री आत्माराम शेठ पाटील साहेब, ज्यांच्या मातोश्रीच्या नावाने त्यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा मात्र भरवली गेली आहे. कैलासवासी बारकुबा नामदेव पाटील स्मृतिजीवक. त्यानंतर आपण पाहू शकाल पनवेल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय श्री महादेव शेठ पाटील साहेब. त्यानंतर आपण पाहिलं तर आमचे भाऊजी म्हणून ज्यांची ओळख आहे आणि एक चांगले क्रिकेटपटू आहेत असे रुमेश शेठ म्हात्रे यांचं देखील इथे शुभागमन. त्यानंतर आपण पाहू शकाल फोर एंजल ग्रुपच्या सर्व खऱ्या अर्थानं एक थोर समाजसेवक म्हणून ज्या देखील सातत्याने कार्यरत असं अशा विनाताई पाटील आणि नक्कीच आमच्या या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण पाहू शकाल रोहन शेठ पाटील आणि प्रेश शेठ पाटील. आलेल्या सर्व पाटील परिवाराचं पुन्हा एकदा करूया मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. तर चला रॉयल संघ आपली सलामीची जोडी थोडीशी लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. ग्रुपच्या वतीने मी संपूर्ण आर्यन स्पोर्ट्स आर्यन्स मित्र परिवाराला विनंती करेन की आपण सर्वजण एकत्रितपणे व्यासपीठावरती उपस्थित सत्कार मूर्ती एक थोर समाजसेवक म्हणून त्यांची कळंबोली परिसरामध्ये ओळख आहे सन्माननीय श्री आत्माराम शेठ पाटील साहेब यांचा मात्र यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. मला बोलायला लागेल. तर नक्कीच संपूर्ण आर्यन्स टीमच्या वतीने हा सन्मान इथे केला जातो. या कळंबोली विभागाचे थोर समाजसेवक हरिभक्त परायण म्हणून ज्यांची ओळख आपण पाहू शकाल सन्माननीय श्री आत्माराम शेठ पाटील साहेब यांचा इथे मात्र एक विशेष सन्मान या संपूर्ण स्पर्धेची गोड आठवण राहावी म्हणून एक विशेष सन्मान यावेळेस या मंचावरती केला जातोय. त्यानंतर मी संपूर्ण ग्रुपला विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते पनवेल तालुक्याचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय श्री महादेव शेठ पाटील यांचा देखील आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान करायचा आहे. तर प्रेश पाटील आपल्याला विनंती की आपण आपल्या शुभ हस्ते काकांचा सत्कार मात्र करायचा आहे. खऱ्या अर्थानं मित्रांनो एवढी मोठी स्पर्धा भरवली गेली आहे परंतु कोणत्याच प्रकारची स्पॉन्सरशिप या स्पर्धेसाठी कोणाकडूनच मागितलेली नाही. या मैदानावरची मला वाटतं पहिली स्पर्धा असेल की त्या स्पर्धेमध्ये फक्त आणि फक्त घरातल्या व्यक्तिमत्वांचे बॅनर आपल्याला बघायला मिळतात. एक जबरदस्त स्पर्धा, एक सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरची. त्यानंतर मी कैलास चौधरी आणि योगेश नरबन यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावरती उपस्थित आणखीन एक सत्कार मूर्ती एक जबरदस्त क्रिकेटपटू आणि आपले भाऊजी म्हणजेच रुमेश शेठ म्हात्रे यांचा देखील सन्मान करायचा आहे. सब लोग जाओ फोटो निकालने को. तर नक्कीच एक मिनिट फक्त थांबायचं प्लीज. एक मिनिट आपल्याला श्रद्धांजलीचा कार्यक्रम करायचा फक्त एकच सेकंद मित्रांनो. तर सर्व प्रेक्षकांना विनंती असेल की आपण जिथे कुठे बसलात मित्रांनो आपण सर्वांनी आपल्या जागेवरती उभं राहायचंय. मैं सभी दर्शकों से गुजारिश करना चाहूंगा आप जहाँ पे भी बैठो आपके जगहों पर खड़ा रहने का है. खऱ्या अर्थानं आपण ही स्पर्धा जर का बघितली तर स्वर्गीय बारकुबाई नामदेव पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा भरवली गेली आहे आणि या स्पर्धेसाठी लागणारे सर्वच्या सर्व ट्रॉफीज आपण पाहिल्यात तर स्वर्गीय अनंत महादेव पाटील यांच्या स्मरणार्थ आपल्याला येताना पाहायला मिळतात. तर हे दोन व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये नाही आहेत परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून आपण नक्कीच त्यांना श्रद्धांजली वाहणार आहोत. तर मी सर्वांना विनंती करेन की आपण जिथे कुठे बसला असाल तर कृपया करून 2 मिनिटांसाठी आपल्या जागेवरती उभं राहायचंय आणि 2 मिनिटांचा मौन धारण करायचं आहे. आणि जर कोणी कॅप्स परिधान केले असतील तर सर्वांना विनंती की आपल्या डोक्यावरच्या कॅप्स काढायच्यात. एक साथ सावधान.
ओम शांती शांती ओम. तर येस, बॅक टू क्रिकेट मैदानाकडे जाऊयात मित्रांनो. मेगा फायनलची मॅच आणि तदनंतर खऱ्या अर्थानं एक युवा समाजसेवक, हॅलो चेक, एक युवा समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे आणि खऱ्या अर्थानं महिलांसाठी सातत्याने तत्पर राहणारे व्यक्तिमत्व, फोर एंजल ग्रुपच्या माध्यमातून विविध प्रकारची नवनवीन गाणी ज्यांच्या माध्यमातून निर्मित केली जातात अशा फोर एंजल प्रोडक्शन हाऊसच्या सर्व प्रोप्रायटर आणि प्रोड्युसर वीणा आत्माराम पाटील यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. मी संपूर्ण आर्यन्स टीमला विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र वीणाताई यांचा सन्मान करायचा आहे. पहिला बॉल नीटचा बाटीच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये मित्रांनो. ऑन साइडला चेंडू वळवलाय. रोशन साळुंके, गडबड झाली आणि गडबड गोंधळामध्ये कधी फलंदाज 2 धावा पळून गेले हे त्यांना देखील समजलेले नाहीये. तर या दरम्यान सन्माननीय तर या दरम्यान विनंती असेल सन्माननीय श्री विजय शेठ खानोकर साहेब, मी विनंती करेल सन्माननीय श्री विजय शेठ खानोकर साहेबांना की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. तर नक्कीच चौकार आला फलंदाज परेशच्या बॅटमधनं. यावेळेचा बॉल बैठक फटका, संधी नाहीये मित्रांनो. बॉल जाईल पुन्हा एकदा डीप मिड विकेट सीमारेखा पार. 4 धावांसाठी पुन्हा एकदा मिळतोय चौकार. तर यावेळेस आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 चौकार फलंदाज परेश कडकेच्या बॅटमधून येताना आपण नक्कीच पाहतोय. आक्रमण चढवलं जातं विकास यांच्यावरती. विजयासाठी लक्ष आपण पाहिलं तर जवळपास 29 धावांची गरज आहे आणि प्रत्युत्तर दाखल आपण पाहिलं तर आतापर्यंत यांच्या बॅटमधून जवळपास 10 धावा येताना पाहायला मिळतात. परेश कडके यावेळेस बरसतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल पाठीची कडा आणि सुंदर झेल मित्रांनो मैदानावरती मयूर वागसे यांच्या माध्यमातून पूर्ण केला जातोय. संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख आयोजक मित्रांनो ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा एक हाती भरवली गेली आहे अशा आपल्या सर्वांचे लाडके युवा नेतृत्व रोहन आत्माराम पाटील यांचा देखील शुभागमन होताना पाहायला मिळते. मी विनंती करेन रोहन पाटील यांना की आपण देखील व्यासपीठावरती मात्र विराजमान व्हायचंय. तर यावेळेस आपण पाहिलं तर फलंदाज परेश कडके मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थाने आपण त्यांची मित्रांनो वाट पाहत होतो अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या या विभागाच्या भावी नगरसेविका सरस्वतीताई कथारा यांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळते. आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत आहे. मी कथारा मॅडम आपल्याला विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. तर नक्कीच खूप चांगला जिव्हाळा मित्रांनो या कथारा परिवार आणि पाटील परिवाराचा आणि या जिव्हाळ्यासाठी ते मात्र आपल्या स्पर्धेला शुभ उपस्थिती लावण्यासाठी येत आहेत. तर नक्कीच यावेळेस आपण पाहिलं तर मैदानावरती विकेटचं पतन होताना पाहायला मिळते आणि युवा नेतृत्व प्रतीक काथारा डेंजर डॉन ज्यांना म्हटलं जातं मित्रांनो यांचं देखील इथे शुभागमन होताना आपण पाहू शकाल. तर यावेळेचा बॉल ऑन साइडला वळवला. क्षेत्ररक्षक आहे सौरभ मोडे थोडासा फंबल तिथे देखील परंतु एकदा वेगाने पूर्ण होते. एका धावेच्या मदतीने जवळपास पहिल्या
षटकातील 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि धावफलकावरती धावसंख्या आपण पद्धती मात्र 11 धावा. तर नक्कीच शेवटचा चेंडू धावसंख्या झाली होती मात्र 11 धावा. अक्षय सर्वोदय स्ट्रायकिंग एंडवरती. आणि यावेळेस जेव्हा जेव्हा अक्षयच्या पावलांवरती चेंडू कराल तेव्हा तेव्हा चौकार मिळणार, यामध्ये कोणत्याच प्रकारची शंका नाही. धन्यवाद डीजे. व्यासपीठावरती आपण पाहिलं तर सत्कार मूर्ती सौ सरस्वतीताई कथारा मॅडम आपल्याला उपस्थित पाहायला मिळतात. मी विनंती करेन विनताई यांना की आपण आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावरती उपस्थित कथारा मॅडम यांचा मात्र शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. बाबू तर नक्कीच आपण पाहू शकाल व्यासपीठावरती कथारा मॅडम यांचा इथे मात्र शुभ सन्मान केला जातो. मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण राहावी म्हणून सन्मान चिन्ह देऊन इथे प्रत्येक मान्यवरांचा यथोचित स्वागत सन्मान होताना आपण नक्कीच पाहू शकाल. तर नक्कीच यानंतर मी विनंती करेन प्रवेश पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावरती उपस्थित युवा नेतृत्व प्रतीक नरेश काथारा यांचा देखील मात्र शुभ सन्मान करून घ्यायचा आहे. नाही तू कर सोबत जा तू कर. नाही करो रे फटाफट बहुत करने के अपने को. तर यावेळी दुसऱ्या षटकाचा खेळ मित्रांनो इथे सुरू झाला. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज आपण पाहिलं तर सूरज इथे मात्र आलेला आहे. पहिलाच बॉल लाऊड अपील पर्यंत अपीलमध्ये उत्साह जास्त नंतर पंच सांगता येतं लेग बाईजचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतो आणि दरम्यान आपण पाहिलं तर एक धाव कोणत्याच प्रकारची धाव इथे मात्र पाहायला मिळत नाही. निर्धाव चेंडू जातो. तदनंतर मी संपूर्ण आर्यन्स टीमला विनंती करेन की आपण एकत्रितपणे अशा व्यक्तिमत्वाचा सत्कार करायचा आहे जो फक्त क्रिकेट पुरता मर्यादित नसून अख्ख्या संपूर्ण वर्षभर प्रत्येक मित्रपरिवाराच्या सुखादुःखामध्ये सामील होतो, प्रत्येकाला एका मोठ्या भावासारखा गाईड करतो आणि प्रत्येकाला एक भक्कम साथ निभवतो. या संपूर्ण स्पर्धेचा प्रमुख आयोजक आणि खऱ्या अर्थानं रोडपाली संघाचा एक जबरदस्त क्रिकेटपटू म्हणून ज्याची ओळख आहे असा रोहन शेठ आत्माराम पाटील यांचा सन्मान मात्र आपण आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. तर दादा पाटील यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. मी संपूर्ण आर्यन्स ग्रुपला विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र आपले परममित्र प्रवेश पाटील यांचा नक्कीच सन्मान करायचा आहे. तर थोडंसं मैदानाकडे जाऊया. धावफलकावरती धावसंख्या झाली होती मात्र 17 विजयासाठी अजून देखील 29 धावांची गरज आणि षटकातील 2 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे.
तर या दरम्यान व्यासपीठावरती आपण पाहू शकाल सन्माननीय श्री प्रवेशदादा पाटील यांचा इथे सन्मान होताना पाहायला मिळतो. संपूर्ण मित्र परिवार. मित्रांनो, खऱ्या अर्थानं खूप माणसं जोडली आहे. प्रवेशदादांनी खूप कमी कालावधीमध्ये. क्रिकेट एक साध्य आहे, परंतु वर्षभर मित्रांनो प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये सामील होणारे व्यक्तिमत्व. ही शिकवण आहे त्यांच्या पिताश्रींची आणि त्या शिकवणीचा नक्कीचपणे ते चांगला अभ्यास करून तिचा उपयोग करताना नक्कीच आपल्याला बघायला मिळतात. यावेळेचा बॉल पंचांकडे जरूर आचार्य नजरेने पाहिलं. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतो आणि तदनंतर मी विनंती करेन बाबू यांना की आपण आपल्या शुभ हस्ते वाघमारे साहेब यांचा देखील सन्मान करायचा आहे. वाघमारे साहेबांचा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय श्री वाघमारे साहेब यांचा देखील सन्मान आपण करून घ्यायचा आहे. तो व्हाईट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये हलक्या हाताने ओळखलंय की चौकार षटकारांची गरज उरलेली नाहीये मॅच मध्ये आणि अशा वेळेस मात्र कुठेतरी सिंगल डबलवरती विश्वास दर्शवण्याचं काम केलं जातं. वाघमारे साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील आपल्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. आणि तदनंतर लास्ट बट नॉट द लिस्ट मोहिते साहेब यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. मी विनंती करेन रोहन आरपी यांना की आपण आपल्या शुभ हस्ते मोहिते साहेब यांचा इथे सन्मान मात्र करायचा आहे. आणि याचबरोबर सन्माननीय श्री विजय शेठ खानोकर साहेब आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती येऊन मात्र स्थानपन्न व्हायचं. सन्माननीय श्री विजय शेठ खानोकर साहेब आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन मात्र स्थानपन्न व्हायचं. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज आहे. आणि या दरम्यान मित्रांनो ज्यांचं ते शुभ स्वागत होताना पाहायला मिळते आपल्या सर्वांचे लाडके आणि आमच्या यशदादांचे पिताश्री सन्माननीय श्री पांडुरंग शेठ पाटील यांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळते. मी विनंती करेन काकांना की आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचंय. आणि तदनंतर संपूर्ण आर्यन्स ग्रुपला विनंती असेल आणि विशेष करून धावा झालेल्या आहेत 20 विजयासाठी. वीस धावा झालेल्या आहेत 20 अक्षय. पहिल्या ओव्हरला धावसंख्या होती 15 आणि या ओव्हरला पहिला बॉल सिंगल, दुसरा बॉल डॉट, 21 धावा झालेल्या आहेत. मग सॉरी नक्कीच रोहनदादा पाटील आणि संपूर्ण आर्यन्स ग्रुपला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावरती उपस्थित सत्कार मूर्ती आणि आमच्या सर्वांचे लाडके सन्माननीय श्री पांडुरंग शेठ पाटील साहेब यांचा देखील सन्मान करायचा आहे. तर नक्कीच यस रोहन पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते आपले लाडके काका पांडुरंग शेठ पाटील यांचा मात्र यथोचित इथे सन्मान करून घ्यायचा आहे. यावेळेचा बॉल झेल घेईल की काय मित्रांनो, परंतु नाहीये. एकदा पूर्ण आणि यावेळेस मैदानात आपण पाहतोय कोणाला, विराज खानावकर फ्युचर ऑफ रॉयल कळंबोली टीम मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आलाय. एकदा इथे धावून पूर्ण केली गेली आहे. तो पुढचा बॉल यावेळेला स्ट्रोक चांगला आहे. बॉल चाललाय सीमारेषेलगत मैदानाला गुदगुल्या करत बॉल सीमा पार. धावा मिळतात 4 येतोय. इम्पॉर्टंट चौकार.
यस थँक्यू चॅम्पियन इज द चॅम्पियन, हु इज द चॅम्पियन या प्रश्नाचं पडलेलं उत्तर तुम्हाला आता थोड्याच वेळात पाहायला मिळणार आहे. या मुवमेंटला देखील एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पुश करो और खुश रहो अशी भूमिका सध्या बॅटर अक्षयने वापरली. आता चेंडू जास्त आहेत, धावा कमी आहेत. 9 बॉलमध्ये धावा बनवायच्या 9. इथे जर का आपण पाहिलं तर 9 चेंडू आणि विजयासाठी 2 धाव्यांची गरज आहे. 2 धावा 9 चेंडू. काय घडणार आहे या मॅच मध्ये? बॉल तयार. विनिंग स्ट्रोक येईल का? बॉल हवेत, फटका. तिथे क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावत असताना आपल्याला पाहायला मिळालं आणि विनिंग स्ट्रोक आलाय. चॅम्पियन इज द चॅम्पियन, हु इज द चॅम्पियन पडलेला प्रश्न, त्या प्रश्नाचं उत्तर आता मिळालंय. आणि ही स्पर्धा अर्थातच जर का आपण पाहिलं तर जिंकली आहे रॉयल कळंबोली या संघाने. आर्यन स्पोर्ट्स प्रेझेंट